अम्बेडकर जी के सम्मान में, अम्बेडकर जी के सम्मान में भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आव्हान करणाऱ्या अमित शहाचं करायचं काय? अमित शहाचं करायचं काय? छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अमित शहाचं करायचं काय? गरीबार अमित शहाचं करायचं का? गरीबार अमित शहाचं करायचं का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. बुलंदा बुलंदा कुठल्या गणपाल शहाचं करायचं काय? शहाचं करायचं काय? गणपाल शहाचं करायचं काय? भारतीय जनता पार्टी अमित शहा, अमित शहा, अमित शहाचं करायचं काय? छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक साथ बोलो, जोर से बोलो. या अमित शहाचं करायचं काय? या अमित शहाचं करायचं काय? जय भवान, जय भवान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकरांचा मान करणारा अमित शहाचं करायचं का? या टप्प्याचं करायचं का? अमित शहा, अमित शहा, अमित शहा, अमित शहा, अमित शहा, अमित शहा. डॉक्टर
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किसी के सम्मान में, डॉक्टर बाबासाहेब के सम्मान में, डॉक्टर बाबासाहेब जी के सम्मान हे त्यांचं 12चं तिकडे आहे ना, 12 वाजे या सर 12ला पुढचे हॅलो हॅलो माईक टेस्ट हॅलो पकडे आपण ठीक आहे बरोबर जोरसे 88 हा या तडीपार अमित शहाचं करायचं काय, या तडीपार अमित शहाचं करायचं काय. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी ज्या पद्धतीने भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत जे काही लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये जे काही वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी संपूर्ण जगामध्ये देशामध्ये त्या ठिकाणी थोर घटनाकार ज्यांनी घटना लिहिली जी घटना लिहिली ती घटना म्हणजे लोकसभे आणि राज्यसभेने चालवतात त्याच्यासाठी पण ती आहे. पण त्या ठिकाणी त्यांनी ज्या पद्धतीने अमित शहानी त्यांचा असं बोलून घोर अपमानच केला, त्या अपमानाच्या निषेधात शिवसेना संभाजीनगरच्या वतीने आम्ही सर्वजण त्या ठिकाणी याचा निषेध व्यक्त करत आहोत. अमित शहाचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं हे आंदोलन सगळ्या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेन की अमित शहा यांनी माफी मागितली पाहिजे, राजीनामा दिला पाहिजे, माफी मागून राजीनामा दिला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की तो घटनाकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने आज पद्धतीने गोरगरीब जनता संपूर्ण हिंदुस्थानातील नागरिक सर्व धर्मीयांना जी घटना लिहिली त्या घटनेचाच हा अपमान झालेला आहे, संविधानाचा अपमान झालेला आहे. आणि म्हणून या कोणत्याही परिस्थितीमध्ये म्हणजे मला एक समजत नाही की संघ परिवाराला हे कसं आवडलं की याने असं बोलावं. आज स्वतः त्या ठिकाणी संघ परिवाराने प्रमुख यादी सुद्धा घोषणा केली आणि म्हणून आज प्रधानमंत्री असतील किंवा गृहमंत्री असतील यांना त्या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत ज्यावेळेस यूज करायचं त्यावेळेस यूज करतात. हे भारतीय जनता पार्टी यूज अँड थ्रो करणारी आहे आणि म्हणून आता म्हणजे आता त्यांना काही गरज राहिली नाही, कारण त्यांचं बहुमत महाराष्ट्रात आलं म्हणून त्यांना असं गरज राहिली नाही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणजे त्यांच्या पुण्याची. आणि म्हणून मला आम्ही सर्वत्र या ठिकाणी हे निषेध व्यक्त करतो आणि निषेध व्यक्त करून त्या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र सरकारच्या मार्फत केंद्र सरकारला आम्ही त्या ठिकाणी हे सांगू की कोणत्याही परिस्थितीमध्ये आता बस झालं, जे काही वाटेल तसं त्या ठिकाणी वागणं हे बरोबर नाहीये. आताच आमच्या बरेच कार्यकर्त्यांनी काय काय सूचना दिल्या पाहिलं असेल, फोटो खाली आम्ही काय पुतळा पितळा जाळत नाही, त्याच्या पुतळा जाऊन असं वाढायचं किंवा आम्ही त्या ठिकाणी त्याला जोडे पण मारत नाही, आता शब्दाने जोडे मारायचे. आणि म्हणून मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो की आज शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धव साहेबांनी
कालच भूमिका मांडली. माननीय आदित्य साहेबांनी सुद्धा काल भूमिका मांडली. त्यांनी सुद्धा निळी टोपी घालून त्या ठिकाणी आंदोलन केलं विधान भवनामध्ये. आणि म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे. आणि माझी अशी या सरकारला ताकीद आहे, विनंती नाही ताकीद आहे की जर समजा यांनी राजीनामा दिला नाही अमित शहानी तर हे आंदोलन अधिक तीव्र होईल आणि तीव्र होऊन त्या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी याचा निषेध व्यक्त करेल. आता बोला